गुड मॉर्निंग. हाय एव्हरीवन. सकाळी उठता क्षणी आवळा ज्यूस बनवायला घेतला. आम्ही डेली आवळा ज्यूस पितो कारण आवळ्याचे अप्रतिम आणि चांगले रिझल्ट्स आम्हाला आलेले आहेत. कारण आवळ्यापासून खूप बेनिफिट्स आहे हेल्थसाठी, स्किनसाठी, आरोग्यासाठी. एक प्रकारचा तो आरोग्यासाठी ॲपलच आहे. जसं ॲपलचे बेनिफिट आहे तसे आवळ्याचेही. आणि अजून एक हेल्दी व्हर्जन म्हणजे दुधी भोपळा, जे खाण्यात आमच्या दोघांचेही भरपूर नखरे असतात. आणि माझा नवरा झोपलेला होता. मी त्याला कामाला लावते कारण मी काम करत असताना त्यानं झोपलेलं मला चालत नाही. सो मी त्याला मुद्दाम कांदा कापायला लावते कारण त्या डोळ्यातनं मला पाणी आणायचं असतं आणि त्याची झोप पळवायची असते. सगळं वाटून आणि 4 प्रकारचं पीठ घेऊन म्हणजे गव्हाचं, नाचणीचं, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घालून मी त्यात ते किसलेला जो दुधी भोपळा आहे तो घातला आणि फाईन केलेली पेस्ट घातली. लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरे आणि हळदची. नवऱ्याने कापलेला कांदा घातला आणि मग थालीपीठ थापायला घेतलं. थालीपीठ मस्त असं ओल्या कपड्यावरती थापून घेतलं. थालीपीठ थापून झाल्यानंतर मी मस्त तूप लावून खरपूस असं भाजून घेतलं. इतकं अप्रतिम सुगंध घरात येत होता, म्हणजे छान वाटत होतं की बाबा खूप चांगलं आणि खूप टेस्टी आहे असं वाटत होतं दिसण्यावरून तरी. आणि नंतर खाल्ल्यानंतर कळलं खरंच खूप छान झालेलं आहे थालीपीठ. आता नेक्स्ट टाईम मी अजून काहीतरी दुधी भोपळ्याचा वेगळा व्हर्जन बनवायचं ट्राय करेल. आणि जाताना नवऱ्याची तेच नेहमीचे चाळे. आणि आज त्यांनी घातला होता रेनकोट जादूवाला. जादू. ओके, बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.